आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता। कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली। नव्या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज बेस्ट कामगार सेनेचा मेळावा। बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर बेस्ट संघटना बांधणीकडे विशेष लक्ष। आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनमध्ये मेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात परिवार मिलन कार्यक्रमात आज दिवसभर अजित पवार आजी माजी पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। नवी मुंबई विमानतळाला संघाच्या मोठ्या नेत्याचं नाव देतील। दिबा पाटलांच्या नावाची भाषणातच घोषणा करायला हवी होती। नवी मुंबई विमानतळ नावाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। रामदास कदमांकडून अनिल परबांचा अर्धवट वकील असा उल्लेख। परबांनी प्रेमनगरमधील 7000 मराठी लोकांना हलवलं। अर्धवट वकिलांना बिल्डरकडून 2-2 मर्सिडीज घेतला। रामदास कदमांचा परबांवर आरोप। आतापर्यंत रोहेकरांची राजकीय फसवणूक झाली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना साता समुद्रापार पाठवणार। महेंद्र दळवेंची सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरेंवर टीका। लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा निधी आजपासून वितरित केला जाणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। पुढील 2 महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईमध्ये 14 तारखेला मोर्चा। मेट्रो सिनेमापासून आझाद मैदान मार्गावरती मोर्चा निघणार। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीची माहिती।